या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच प्रकारचे भाग घेतलेले आहेत. मी सगळं काही इथे वाचत नाही आणि फक्त मला आणखीन एक गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतं की भारतामधून आणि अमेरिकेतून येणारे जे काही म्युझिशियन्स होते त्यांचे कार्यक्रम इथे आयोजित करण्यामध्ये सुद्धा विजेचा बराच मोठा वाटा होता आणि त्यांचा सल्ला, तरुण पिढीला सल्ला अगदी साधा आहे, पण त्यातही त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ती महत्त्वाची मला वाटते की निसर्गावर प्रेम करा, ही फार महत्त्वाची गोष्ट. संध्या घाटे या मुंबईमध्ये कुर्ला येथे त्यांचा जन्म झाला आणि मला वाटतं जन्म होईपर्यंत तिथेच होत्या. त्यांनी KEM मधून 1972 साली फिजिओथेरपीमध्ये बॅचलर्स केलं आणि 1978 साली लग्न झाल्यानंतर त्या इकडे पिट्सबर्गला आल्या. दाम्पत्य पिट्सबर्गचं फार दीर्घकालीन रहिवासी आहे. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितले त्यांनी बरेच वर्ष फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केले. काही काळ इथे पहिल्यांदा भारतामध्ये एका हॉस्पिटलमध्ये, नंतर मग इथे एका हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलं त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे आणखी गोडसे पती पण आहेत KEM हॉस्पिटलमध्ये. आणि इथे कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं त्या मला त्यांनी केलं नाही, FPMCमध्ये. आणि त्यातून त्यांनी 2020 साली सेवानिवृत्त झाले. आणि त्यांच्या हॉबीजमध्ये एक गार्डनिंग एक महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय रोज पहाटे 5 वाजता त्या झूमच्या सहाय्यानं योगा सेशन कंडक्ट करतात आणि दर संध्याकाळी व्हर्च्युअल मेडिटेशन सेशन असतं, मेडिटेशन सेशन असतं. आणि शिवाय त्यांचा एक सत्संग नावाचा कार्यक्रम इथे पिट्सबर्गमध्ये त्या झूमवरतीच करतात. तर या सर्वांचा बऱ्याच गोष्टी मी वाचत नाही पडत आहे. जेव्हा नृत्य राष्ट्रमंडळाचं किंवा त्यामध्ये उल्लेख करतो. महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्गचा त्रिकोण असतो पण त्यात एक ज्योत असते. तर हे जे हा जो लोगो आहे हा त्यांनी 1986-87 साली फार वरती पडलेला आहे. लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग 2024 would like to acknowledge and honor Sandhya Ghate and Shri Vijay Ghate for their outstanding contribution and service.
I'm sorry, watching too much tennis. No, there is मराठी आता मी आल्यापासून खूप फरक झालेला आहे. नाईस टू सी मंडळाची एवढी प्रगती झालेली, लोक आलेले. सो हा जो तर मी याच्याबद्दल थोडं सांगणार आहे. जो लोगो आम्ही केला पाहिजे जेव्हा मंडळ सुरू झालं तेव्हा दीपक अरुण these guys were involved as well. तर ते म्हणाले की काहीतरी लोगो पाहिजे, पटकन करायला पाहिजे. सो आय डिड दिस. पण याची कल्पना आय जस्ट क्विकली सांगतो की असं त्रिकोण होता दॅट सपोज टू रिप्रेझेंट पिट्सबर्ग गोल्डन ट्रायंगल. आणि आपण असं त्याच्या आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा सगळीकडे असे कोनाडा असायचा. त्या कोनाड्यात तुम्ही पणती असेल आणि त्याचा उजेड पडायचा. सो टू एनलाइटन आणि त्या कोनाड्यामध्ये असं थोडीशी नक्षीकाम नेहमी असायचं. सो आय यूज दॅट बेसिक कॉन्सेप्ट टू क्रिएट दिस वर्ड. आणि कॉर्नरला असं होतं की आपण मान असं मोडून ठेवलं की यू वोंट फॉरगेट दॅट पेज, म्हणून ते असं कॉन केलं. दोन शब्द बोलणार आहे. थँक्यू मराठी मंडळाला खूपच धन्यवाद. तुम्ही आता तुमची नवीन टीम भलतीच उत्साही आहे आणि खूपच छान काम करताय सगळेजण, त्याच्याबद्दल थँक्यू. आम्हाला सत्काराची काहीच म्हणजे जरुरी नव्हती, पण एनिवे आय जस्ट वॉन्टेड टू से तर मी फिजिकल थेरपी केलेला आहे. तो कोणालाही कधीही फिजिकल थेरपीचा काही क्वेश्चन किंवा काही असेल तर मला जरूर फोन करा आणि मी तुम्हाला हेल्प करीन त्याच्याबद्दल. ऑल्सो yoga 5 to 6 in the morning, you're welcome. Let me know. My phone number and email is with the मंडळ. आणि कोणाला मेडिटेशन करायची असेल तर आम्ही 6:15 मेडिटेशन सुरू करतो संध्याकाळी. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. मी जे जो लोगो होता तो अनेक वर्ष बघतोय, अतिशय सुंदर लोगो आहे, पण त्याच्या मागचं हे जे काय एक्सप्लेनेशन म्हणा किंवा डिस्क्रिप्शन म्हणा होतं तेच ते जाणल्यानंतर त्या लोगोतलं सौंदर्य अजूनही छान दिसतं असं मला वाटेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं तसं प्रोफेशनल तुमच्या फिजिकल थेरपीमध्ये तसे आपले मी असं जाणवलंय मला मंडळात राहिल्यानंतर की अनेक वेगवेगळे मेंबर्स स्पेसिफिकली काही प्रोफेशन्समध्ये असतात आणि त्यांना अप्रोच केलं की ते त्यांच्या ह्याच्यातली मदत अगदी निस्संकोचपणे करतात. म्हणजे कोणाला काही मेडिकल क्षेत्रातली मदत असेल, काही असेल तर हे असं जे नेटवर्क आपल्या इथे मराठी लोकांचं इथे आहे तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मी तर म्हणतो. आणि जो काय सल्ला किंवा प्रश्न तुम्हाला असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.